गुड मॉर्निंग सर्वांना. ही आहे आमच्या गावाकडची सुंदर सकाळ. इकडे सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, खिडकीतून डोकावणारा सूर्य आणि इकडे उकळता चहा असा सुंदर देखावा असतो. आमच्या गेटमध्ये ना 4-5 अशी वांग्याची झाडे लावली आहेत. हिरवी वांगी आहेत. ही आमच्या सांगोलची वांगी म्हणून ओळखली जातात. ही वांगी बघा किती मस्त हिरवीगार अशी वांगी आहेत. त्यानंतर मी आमच्या वॉल कंपाऊंडच्या आतमध्येही थोडीफार लसूण लावला आहे. त्याची मी वाटणासाठी वापर करते. त्यानंतर शेतामध्येही लावला आहे. चला आपण आता शेताकडे जाऊया. ही आहे आमची डाळिंबाची मोठी बाग. हा व्हिडिओ मी मुलांना आणि यांना आज सुट्टी होती म्हणून घेतला आहे. इकडे माझी कळ्या तोडायच्या 2 ओळी राहिलेल्या होत्या, त्यामुळे आज सुट्टीमुळे मला मुलं मदत करण्यासाठी आली होती. 2च लाईनी कळ्या तोडायच्या राहिल्या होत्या. मुलं ना सुट्टीमध्ये मला खूप मदत करतात, घरामध्ये असो किंवा रानामध्ये. आणि मी व्हिडिओ करणार म्हटल्यावर मुलं एकदम शांतच झाली होती. ते बोलत होते की आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नको, पण मी त्यांना फोर्स केल्यामुळे ते व्हिडिओमध्ये आलेत. पण अजिबातच काही बोलत नव्हते, एकदम शांत झाले होते, म्हणून मला हसायलाही येत होतं. एखाद्या रविवारी रानामध्ये किंवा एखाद्या रविवारी घरामध्ये आमची अशी खूपच मजा मस्तीची कामे नेहमी चालूच असतात. इकडे 2 लाईनी तोडून झाल्या की मग आम्ही शेतीमध्ये सगळीकडेच फेरफटका मारायला गेलो. हे आहे आमचं शेततळ. बघा किती मस्त असं पाणी दिसतंय. आणि हा आहे आमच्या गावाकडचा सुंदर असा परिसर. गावाकडची ना मजाच काही वेगळी असते, असं कोणाकोणाला वाटतंय त्यांनी नक्की सांगा मला. इकडे ना आम्ही थोडी मोहरीच्याही बिया टाकल्या होत्या आणि ती मोहरी आता वाळलेली होती, काढायची वेळ आली होती. बघा मोहरी कशी आहे आपली. त्यानंतर इकडे आम्ही ज्वारीची हुंडी पेरली होती, तीही खूप मस्त अशी आली होती. त्यानंतर हुंडीमध्येच हुंडी लावत असताना म्हणजे ज्वारी आम्ही पेरत असताना ना इकडे करडईच्याही बिया टाकल्या होत्या. आणि हे करडईचं झाड आहे, याला खूप काटे असतात. त्यानंतर हा राजगिरा आहे, म्हणजे राजगिऱ्याची भाजी, तिला बिया येण्यासाठी ठेवला आहे. बघा खूप साऱ्या बिया लागलेल्या आहेत. त्यानंतर इकडे बघा, इकडे आपलं जवस आहे, जवस पेरलेलं आहे. बघू शकता अजून आपलं हे जवस ओलं आहे, म्हणजे काढण्यासारखं झालेलं नाही. या जवसाची आपण नंतर चटणी बनवत असतो. आणि हा आहे आपला मस्त असा देशी लसूण. बघू शकता लसूणसुद्धा किती मस्त आलेला आहे. आणि इकडे बांधाला 2-3 अशी दोडक्याचीही वेल लावलेले होते, त्यांना छोटे छोटे असे दोडकेही आले होते. गावाकडे ना असं भाजीला वगैरे जास्त काही आणावं लागत नाही, आपल्या शेतामध्येच असतं. त्यानंतर इकडे मेथ्या लावल्या होत्या, मेथीची भाजी होती. त्यानंतर त्याला अशा शेंगा लागल्या होत्या, म्हणजे त्यामध्येही मेथीच्या बिया असतात. त्यानंतर हे आहे आपलं हरभऱ्याचं शेत. इकडचे काही हरभरे वाळले आहेत, काही अजून ओले आहेत. गावाकडे ना हे असंच असतं, आपल्याला एखाद्या दिवशी काय पाहिजे असतं ना, ते त्या दिवशी पटकन जाऊन आणून बनवता येतं किंवा ते खाता येतं. तसं आता शहरातही खूप सारं भेटतं,
पण ते आपल्या शेतातलं खाण्याची मजा ही काही वेगळीच असते, हो की नाही? बघा, आता हे आपल्या शेतातलं ओलं ढाळं मी घेतलं आहे मुलांसाठी. मस्त असा गावाकडचा देखावा पहा आपल्या. त्यानंतर इकडे ना छोटी फंडी पेरलेली आहे, म्हणजे ज्वारी. इकडची झाली की जनावरांना इकडचं तोपर्यंत मोठं होईल त्यासाठी इकडं पेरलेली आहे. त्याला आता सुट्टी असल्यामुळे यांची दारं चालू आहेत. यांना सुट्टी आहे म्हणून ते आठवड्याची कामं रविवारीच करून घेतात. पाहू शकता, असं हे वातावरण ना गावाकडेच पाहायला मिळतं. पाण्याचा वाहणारा पाट, पाण्याचा खळखळ आवाज, त्यानंतर मावळणारा सूर्य, हा सर्व देखावा ना आपल्याला गावाकडेच एन्जॉय करता येतो. त्यानंतर सुट्टी दिवशी ना मुलंही खूप रानातल्या कामामध्ये मदत करतात. आता माझा मुलगा म्हणजे राजवीरलाही दारं धरायची होती म्हणून त्याने एक दार मोडूनही दाखवलं. आणि मला बोलला की तुला येते का बघू मम्मी, म्हणून मीही प्रयत्न करत होते. मी शेतीतली कामे करते, पण मी दारं कधी धरली नाहीत. तरीही मी पण प्रयत्न करून दाखवला त्याला. बघू शकता तुम्ही. असं आहे आपल्या गावाकडचं सुंदर वातावरण. हे आहे माझं घर आणि समोरच डाळिंबाचीही छोटी छोटी अशी झाडे लावलेली आहेत. त्यामध्येही मी कांद्याची रोपे लावलेली आहेत. असं आहे आपल्या गावाकडचं सुंदर वातावरण. हे वातावरण जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.